अरे तुला काय घ्यायचं असं तू घेत जा ना राव, मला काय फोन करतीस? आला बुरा रागत कट केलाय. अरे बायकांचं पण लय अवघड असते राव. आईला माई बायको नाही बुवा अशी. लव्ह मॅरेज झाले पण माई बायको माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये. ए तू राहू दे, नवीन नवीन आहे ना म्हणून चाललं त्यावाला. ए बाबा 6-7 महिने झाले माझ्या लग्नाला आणि लव्ह मॅरेजचा काय फायदा असतो ना रुसा सांग याला. अरे याला काय विचारतो हेरांड बाई. निल्या तुला सांगतो लग्न झाल्यापासून एवढा आनंद आहे ना भाई, एवढा आनंद. मी ना झोपेतून उठायच्या आधी माझं गरम पाणी तयार असतं माहितीये का. आंघोळ होस तर माझ्या हातात असा टावेल होतो टावेल. अंग पुसूस तर माझा आहे ना इस्त्रीचे कपडे रेडी असतात, इस्त्रीचे कपडे रेडी. इस्त्रीचे कपडे घालूस तर असा पुढे नाश्ता असतो. निस्ता आनंद भाई. मला तर ना आता स्वर्गच वाटत निसता. एवढे लग्नाचे फायदे आहेत ना भाई, लय लय लय. त्या स्वर्गाचा हळूहळू कसा नरक होईन ना ते तुला कळून सगळं येणार नाही. अरे नवीन नवीन माझं लग्न झालं होतं तेव्हा माझं पण असंच होतं. अरे आंघोळीच्या आधी टावेल यायचा, टावेलाच्या आधी साबण यायचा. आता त्या साबणानेच मी भांडे घासतोय. अरे लय आवड झालंय भाऊ. निल्या तुझं अरेंज मॅरेज झालंय त्याच्यामुळे तू असं चाललंय माहितीये का. लव्ह मॅरेज झाला असतं मग तुला कळलं असतं. ए ऋषा सांग रे लव्ह मॅरेजचे फायदे. अरे त्याला काय विचारतो ते रांडवाय. अरे त्याला कोणत्याच मॅरेजचा फायदा नाही माहिती, लव्ह मॅरेजचा पण नाही माहिती, अरेंज मॅरेजचा पण नाही माहिती. हा ना रांडवा कुठला. ए तो नको राहतो रे.